व्हिडिओ पांढरे कपडे घालून होते ना क्रीडाचे वगैरे परंपरा आता आम्ही जात आहोत धनगवडीवरून गोरखघाट इथे वाया दमुआ. हा रस्ता जरा बरोबर नाही आहे. रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे थोडा होईल भविष्यात छानपैकी. आपल्यासोबत आता इथं प्रभूजी आहेत. प्रभूजी हरिहर कसं वाटत आहे तुम्हाला? जाऊन राहिले नागद्वार यात्रा, काय मनोगत आहे आपलं? मनोगत एवढंच आहे की आपली यात्रा सुखात जाओ आणि सगळे अशाच पुढच्या वर्षी आपल्यासोबत राहावं. देवाचरणी काय प्रार्थना कराल नागद्वार स्वामीला? जेवढी आपली आहे भक्तगण त्यांची तब्येत अशी तंदुरुस्त राहावं आणि पुढच्या वर्षी जरूर आहेत आपले अरुण भाऊ. हे निस्वार्थ सेवा हे आपण निस्वार्थ सेवा मंडळचे मुख्य पदाधिकारी. यांच्यामुळे आपली यात्रा घडत असते नागद्वारची. असे आपले अरुण भाऊ स्वतःला मोठे समजत नाही पण सर्वांना माहीत आहे यांचे मोठे पण. आपल्यासोबत आणखी एक लेडीज मंडळी आहेत. कसं वाटतंय लेडीज मंडळी? हर यार जय श्रीराम, हर हर महादेव. चला हर यार. हर यार हर यार. हर यार. करून राहिले तुम्ही इथं दमवाच्या भंडाऱ्यामध्ये. काय म्हणते जेवणाबद्दल काय सांगाल? बहुत बढिया. चांगलं आहे जेवण वगैरे? हो एक नंबर. एक नंबर. आता इथून कुठे जाणार? आलमोस्ट जाणार. आलमोस्ट जाऊन राहिले बघत लोक. हरिहर आता आम्ही इथं दमवाला आहोत, जेवण करून राहिलो. इथं तुम्ही बघू शकता भंडारा जो आहे वैशाली हार्डवेअर. वैशाली हार्डवेअर याचे जे मालक आहेत हे मुकेशजी शाहू यांच्याकडनं हा एवढा मोठा भंडारा लागतो. इथं राहण्याची व्यवस्था होते आणि जेवणाची पण बघायची व्यवस्था आहे. जेवणाची सुरेख व्यवस्था आहे. शिरा गोड काहीतरी इथं देण्यात येतो. आता जेवणाची पण सुरेख व्यवस्था आहे. जेवण अप्रतिम असते या ठिकाणी. आम्ही दरवर्षी येतो, दरवर्षी आम्ही इथे जेवण करतो. इथं पुष्कळ वर्षापासून माहिती नाही किती वर्षी झाले पण पुष्कळ वर्षापासून इथं हे भंडाऱ्याची व्यवस्था आहे चालवतात आणि उत्कृष्टपणे चालवतात. खूप सुंदर याचं कार्य आहे या ठिकाणी. इथं दमवा इथं हा एकमेव असते आणि इथं राहण्याची सुंदर व्यवस्था आहे. कधीही आल्या तिथं कधीही कोणत्याही महिन्यात या तुम्ही इथं राहण्याची व्यवस्था करते. चला हरिहर मी जेवण करतो आता. हरिहर बघतो आता आपल्यासोबत आहेत हे जो विशाल भंडारा जो आहे इथं लागलेला वैशाली हार्डवेअर यांचे मालक
मुकेश साहू हे सर्व इथला जो भंडारा आहे तर लोकांच्या राहण्याची भक्त लोकांच्या राहण्याची जी व्यवस्था वगैरे करतात हे सगळी यांच्याच कृपेमुळे आज दमवामध्ये येऊन आहे. दमवामध्ये एकमेव असं एवढा मोठा भंडारा या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे. तर जाणून घेऊया यांच्याकडून माहिती याबद्दल. नमस्कार भैया ये जो भंडारा असेल कितने दिन से ये अपन ने किए 29 तारीख से, 29 तारीख. अब ये कब तक चलेगा? 9 तारीख. तर 29 तारखेपासून यांनी सुरू केलेलं आहे आणि हा 9 तारखेपर्यंत चालणार आहे, नागपंचमीपर्यंत. म्हणजे आम्ही गणेश पूजा वगैरे आपल्याला हाँ, उसी कढ़ाई करके फिर प्रसाद बांटते हैं और अपने भक्त आ गए तो खाना 9 को भी आए, 10 को भी आए और 11 को भी आए, उनको भूखा नहीं जाने देंगे. तो अपना ये था 1 तारीख से चालू करेगा, लेकिन भक्त लोग आने लगे तो अपन ने 29 से गए. भैया ये बताइए भंडारा ये अभी कितने साल हो गए? ये 12वां साल है. 12 वर्ष. 12वां साल में 24 बार हो गया, शिवरात्रि और नवरात्री. वा. शिवरात्रीच्या वेळेसही आणि नागपाल यात्रेच्या वेळेसही यांचे भंडारा असतील. हे 2 वेळा वर्षाचे करतात आणि हे 12 वर्षापासून पूर्ण म्हणजे 24 वेळेचे 24 यांच्या भंडारा चालू आहे. और भी बताना चाहिए बस ज़्यादा से ज़्यादा भक्त लोग आए जो अपनी सेवा करने का मौका मिले. आप उधर जाके इतना ही बताइए क्या सारी व्यवस्थाएं हैं और सब निःशुल्क है. सर्व निःशुल्क व्यवस्था आहे. इथपर्यंत का या ठिकाणी इथं दवाखान्याकडून त्यांची जी दवाई आणि त्यांचे जे बसलेले आहेत तिथं नाश्ता वगैरे ते पण इथं निःशुल्क व्यवस्था असते. धन्यवाद भैया आपकी. और ऐसे ही आप भंडारा लगाए और लोगों बस की आप सेवा लोग करें. खा रहे हो, आपकी मनोकामना भोलेनाथ से प्रार्थना करो, वो देगा तो हम भरपूर करेंगे जब तक भोलेनाथ की इच्छा. तर हे आहेत आपले मुकेश भाऊ. इथले मुकेश साहू आहेत, आमचे परम मित्र आहेत ते. आम्ही यांना धन्यवाद देतो आणि देवाची प्रार्थना करतो की यांना बस भोलेनाथ से प्रार्थना करो, भंडारा भरपूर भरो. यांना भंडारा व्यवस्थित चालवण्यासाठी यांना शक्ती देतात. आपण आता आहोत गोरखघाट येथील सातघागरी नदी आहे. याला सातघागरी नदी म्हणतात यासाठी इथं 7 कुंड बनलेले आहेत. या कुंडाला 7 घागरी असे म्हणतात. पाहू शकता इथे अप्रतिम सौंदर्य आहे. समोरपर्यंत पूर्ण पहाडी हिरवीगार पहाडी दिसत आहे आणि या नदीच्या तिथून जे सुरू आहे आणि तिथं खाली एक धबधबा आहे. आता पोलीसवाल्यांनी या धबधब्याकडे जायला मना केला आणि खाली उतरायला मना करून ठेवला आहे. म्हणून इथं आता मी जात नाही तर आधी खाली जाऊन आंघोळी वगैरेच्या करण्याच्या आस्वाद आम्ही घेत राहतो. पण अनलकीली आज नाही घेऊ शकत. पण याचे जो अप्रतिम सौंदर्य जो आहे तो खूपच खुलून गेलेला असतो आणि पावसाळ्यामध्ये तर अप्रतिम सौंदर्य असतो याचा. तर हे बघा याला म्हणतात 7 घागरी. स्वयंपाकाचा कार्यक्रम सुरू आहे. स्वयंपाक करण्याच्या भाऊ बसले आहेत. आमची भक्तीन भाई आहेत ममताबाई. ममताबाई का सुरू आहे? आलू वांग्याची भाजी. अरे वा, आलू वांग्याची भाजी. मसाला बनणं सुरू आहे मस्तपैकी. वांगे हा कचरा. हा कचरा म्हणजे कसा वरून टाकण्यात येतो ना. ममताबाई आज सकाळपासून काय काय फिरून आले, कुठं कुठं गेले होते, आपण कसे आलो सांगा. ममताबाई रडत आहेत. म्हणतात ना हिंदीमध्ये मग खुशी की आसू आहे असं वाटत आहे. हां खुशी की आसू. हां हे सांगायचं आहेत आमची भक्तीबाई. हां अरे वा, गोरख मच्छिंदरला जाऊन आले. गोरखनाथ महाराज जाऊन आले. हो का? हां आता जायचं आहे गोरखनाथला. आपल्यासोबत अड्याडवरून बंडेऱ्याहून आलेले जिपकाटे सर. आज कुठून कुठपर्यंत गेले दिनचर्या सांगा. की सकाळी उठल्याबरोबर गरगव इथे
तिथल्या मंदिराचं दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही गाडी गेली आणि जवळजवळ 70 किलोमीटर आम्ही गाडीने इथे मच्छिंद्रनाथ गोरखनाथ इथे आलो. त्याच्यापूर्वी आम्ही दमवा इथे थांबलो आणि तिथं आस्वाद घेतला जेवणाचा आणि त्याच्यानंतर आम्ही इथे मच्छिंद्रनाथ इथे आलो. आणि मच्छिंद्रनाथला आज आमचा निस्वार्थ सेवा मंडळात मुक्काम आहे आणि याच्यानंतर आम्ही उद्या सकाळला उठून पुढच्या नागपूरच्या प्रवासाला निघणार. मुक्काम ममताबाईच्या हातची जी भाजी असते ममताबाई करतात ती भाजी अत्यंत सुरेख अशी बनते. म्हणून आवर्जून त्यांच्याकडूनच आम्ही इथं बाईच्या घरी इथं आपल्या धर्मशाळेत आलो की त्यांच्याकडूनच आम्ही ही भाजी इथं बनवून घेतो. सावजी भाजी आम्ही निस्वार्थ सेवा मंडळाच्या तर्फे आम्ही आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. आभार कसली मी पण सदस्य असल्यामुळे मला काय आभार पण नाही लागत. आभार मानले आता होतो का हा त्यांच्या मोठेपण आहे की ते आमचा आभार पण स्वीकार करीत नाही आहेत. बरोबर आहे ना, आपल्या कारण ते माणसात- मंडळचे कार्यकर्ते मंडळाचं असल्यामुळे काम आहे हे. आपले भक्ती वैष्णवी ताई काय करून राहिले ताई? कपडे काढण्यासाठी हो का? निष्ठा ताई कसं वाटत आहे आपल्याला? एकदम हां एकदम बढिया. एकदम बढिया वाटत आहे. आज दिवसभर तुम्ही काय एन्जॉय वगैरे केला? आम्ही धबधबा पाहायला गेलो होतो. सातगांडीमध्ये गेलो होतो. हां मच्छिंद्रनाथकडे गेलो होतो. मच्छिंद्रनाथकडे गेले होते. हा. अरे वा छान छान. आता पावसामध्ये भिजण्याचा आनंद घ्या. बाहेर पाऊस सुरू आहे. घेऊ ना संध्याकाळी घेऊ. नंतर भिजू म्हणतात. वाकडीजी आराम सुरू आहे आपलं. आपल्यासोबत आलेले आहे ते तुमचे आपले बाबा डोंगरेजी. कसं वाटत आहे बाबा? अगदी आनंदी आनंद हा मजाच मजा. आनंद येत आहे. चला हरिहर बाकी भक्ती मंडळी आहेत. हे कशासाठी बसल्यात तुम्हाला सांगू का? यांनी ना आपले बघा तुम्हाला दाखवतो यांनी चार्जिंगला आपले मोबाईल लावलेले आहेत. हे बघा तिथे हे चार्जिंग कोणी काढू नये आणि आपला मोबाईल दुसऱ्यांनी आपला मोबाईल लावू नये म्हणून इथं चौकीदारी करत बसलेले आहेत. हे मुळात याच्यासाठीच बसलेले आहेत. हो ना? नाही, सोपा आहे म्हणून बसला हो. नाही सोपं तर आहे. काय सांगाल आज हो आम्ही आजच्या चार्जिंग लावले म्हणूनच बसलेलो आहोत. आज काय एन्जॉय केला? आज आम्ही मच्छिंद्रनाथ गोरखनाथ आणि ते सदगावरी वगैरे छान मस्त बघून आलो. हां हरिहर थोडीफार मजा घेतली. पाण्या-पावसाळ्यात यांना बघा या भक्ती आपलं काय नाव आहे आपलं? थंडी लागत आहे. थंडी लागत आहे. पाऊस इकडे खूप चाललेला आहे, येत आहे पाऊस. त्यामुळे आम्ही ओले झालो थोडंफार. थंडी लागत आहे. आता थंडी लागत आहे. पांगून दादा झोपलेले थोडा आहेत. आराम करूया असं गोष्टी रिलॅक्स चालू आहे. बसलेले आहेत. आता बघा यांना गेम खेळायला पुरत नाही. हा टाइमपास आहे, टाइमपास. टाइमपास करून राहिली आहे. चला ठीक आहे एन्जॉय करा हरिहर. भक्तीबाई यांची पहिली यात्रा आहे बघा. आमच्याकडून शुभेच्छा तुम्हाला. दरवर्षी यावं तुम्ही अशी आम्ही आग्रहाची विनंती करतो. माझी 7वी यात्रा आहे. यांची 7वी यात्रा आहे बाबांची. आपली कितवी यात्रा आहे ताई? बायची 3री यात्रा आहे. चला बघा पाऊस पण खूप सुरू आहे. हा सांगा मस्तपैकी पाऊस सुरू आहे. हे आपल्यासोबत छोटे मंडळी आहेत इथं. बे हे बघा इथं मोबाईल कधी सोडत नाही. मोबाईल खेळण्यात गुंग आहेत. बे छोटे मंडळी. हाँ कैसा लग रहा है रे? मजा आ रही है क्या? मजा आ रहा. कैसी मजा आ रही है? आज क्या क्या मजा किए? कहाँ घूमे रे? बहुत जगह घूमे. पहाड़ी इलाका पे गए थे हम लोग. हाँ देखे है ना झरना. और जो बोलते हैं पानी में गए थे हम. पानी में गए थे? भीगे क्या? भी गए थे. हाँ क्या भीगे नहीं? चलो ठीक है. हम फोटो खींच रहे. फोटो खींच लिया ना? हाँ तो खींच लिए तो मेरा आज ने खींच लिया. तर मित्रांनो हे होते आपले सर्व
फक्त सर्व तर नाही आहेत, पुष्कळचे काही अजून इकडे तिकडे बाहेर फिरायला गेलेले आहेत. वातावरणाचा खूप आस्वाद घेऊन राहिलेले आहेत. इथं वातावरण खूप मस्त सुंदर असं थंड वातावरण आहे. पाऊस रिमझिम येत आहे, त्यामुळे बाहेर फिरणे खूप आवडते ज्यांना. ते गेलेले आहेत बाहेर फिरायला. पहाडी एरिया आहे, मस्तपैकी बघू शकता. इकडे पहाडी एरिया बघा, कसं सुंदर पहाडी एरिया आहे. हा बघा, इकडनं बघा, त्यामुळे इकडनं दाखवा, या साईडनं इकडून इथं उभे होऊन दाखवा. इथे येऊन पाहतो तिकडे पहाडी एरिया. तर असा हा पहाडी एरिया आहे, त्यामुळे आणखी बाहेर पण आता इथून तिथून राहिला. पण बाहेर येथून थोडासा बाहेर या साईडला गेलं तर मस्त सुंदर असे घाटी वगैरे आहे. त्यामुळे सर्व इकडे तिकडे आता फिरायला गेले. आणि गेल्या दिवस आता इथं आता शांतपणे आता आपण बसल्यावर इथं आता स्वयंपाक सुरू आहे. नंतर काही वेळानंतर मग सायंकाळी झाल्यावर जेवण करू. आमचे भक्त मंडळी बघाय फिरून आलेले आहेत. आता हे भक्त आले फिरून. तर असं आहे मग खेडीमेडीच्या वातावरणात आजचा मुक्काम आहे. आपली स्वतःची बनवलेली धर्मशाळा आहे. इथं कधी या कधी थांबा. आम्ही वर्षातून जवळजवळ 12-15 वेळा तर कमी येतो. बाकी आता एन्जॉय करून राहिलो. बाकी आता उद्या मग इथं मुक्काम करून मग उद्या पुढच्या प्रवासासाठी निघू आपण. आपण घंटाजी लावून पूजा करून ना चालू होगा ना चालू होगा. हरे राम 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 हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे. श्री मच्छिंद्रनाथ बाबा की जय. तर आता शिफ्ट चेंज झाली आहे. आधी भाजी भात दुसऱ्या आपल्या भक्तिनी यांनी बनवलं होतं. आता पोळ्यासाठी हा ग्रुप आहे. हा आपले भक्तिनी आहेत. बघा पोळ्या बनवणं सुरू आहे. ती पहिल्यांदा आलेली आमची भक्तीन चांगली आमच्यासाठी सेवा करीत आहे. काय सांगाल पोळ्या करून राहिल्या, कसं वाटत आहे तुम्हाला? छान वाटत आहे. सगळ्यांना आपण काही बनवून सांगणार आहोत. अच्छा, मला सांगा. सगळेजण मिळून करत आहे, सहभागी आहेत. अर्ध्यांनी भात भाजी कढी बनवली, अर्ध्या सेविकांनी पोळ्या बनवत आहे. अच्छा, याच्या आधी घरी वगैरे बनवता का तुम्ही पोळ्या वगैरे? अच्छा, चुलीवर बनवता का? नाही, आम्ही गॅसवर बनवतो. अच्छा, गॅसवर. आता इथं चुलीवर बनवून राहिले तर कसं वाटत आहे? छान वाटत आहे. छान वाटत आहे म्हणत आहे. बघा चुलीवरचा स्वयंपाक खायला मिळाला आपल्याला. चुलीवरचा स्वयंपाक आहे. त्याच्यामुळे इकडे आता पोळ्या लाटून राहिलेत आमची एक भक्तीनबाई सांगा कसं वाटत आहे पोळ्या लाटून राहिले तुम्ही? हे असं वाटत आहे म्हणजे तुम्हाला एवढी कणिक कमी आहे. किती पाहिल्याचे पोळ्या करून राहिलेत? ह्या भक्तीने बरोबर सांगून राहिल्या 4 पाहिल्याचे आहेत. बरोबर आहे, 4 पाहिला कणिक दिली होती. हे गोळे करून राहिलेत आमच्या भक्तीने. कोमल नाव आहे आपलं. अरे वा, छान. कोमल आहे पण कोमल दिसत नाही. तर हे आहेत आमचे भक्तींचा ग्रुप. हे पोळ्या करणारा ग्रुप आजच्या. निसार सेवा मंडळ. हे आहे गोरखनाथ बाबा यांचं मंदिर. हा बघू शकता गोरखनाथ बाबाजीची मूर्ती आहे. हा गोरखनाथ मंदिर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा इथं आहे हा शूल, याला शूल म्हणतात. गोरखनाथ बाबाचं शूल वय असं मानल्या जाते. हा महत्त्वाचा आहे. इथं पूजा केली जाते. हे मूर्त्या जुन्या फार प्राचीनकालीन मूर्त्या आहेत. आणि महत्त्वाच्या म्हणजे इथून
जो नागद्वार यात्रा आहे ही बघा इथं दिसत आहे. ही पैदल जी यात्रा राहते ही नागद्वारची यात्रा मार्ग आहे हा. आपण इकडनं मागवून येतो आणि इथं गोरखनाथ महाराजाचे दर्शन घेऊन मग इथं या मार्गाने आपण खाली नांगठाण्याकडनं समोर निघतो. आपण इथं बघू शकता वातावरण किती सुंदर अप्रतिम आहे. इथं हे पहाडी दृश्य बघा. या ठिकाणी समोर आहे ना इथून चौरागड दिसते, पण आता ढगाळ वातावरण असल्यामुळे आता चौरागड दिसणार नाही. फक्त वातावरण बघा आता इथं ढगाळ वातावरण जो आहे इथं किती फार अप्रतिम सुंदर आहे. आणि आता आम्ही इथं पूजा वगैरे केली. आता आम्ही इथं जाऊन आता निवांत होऊ आपल्या धर्मशाळेत आणि रात्री जेवण करू आणि आज इथं आमच्या इथं मुक्काम राहील.